लोकसभा आणि विधानसभेचा ज्वर ओसरला। आता लक्ष महानगरपालिका निवडणुकांकडे आहे। सगळेच पक्ष त्यासाठी तयारी करतायत। राष्ट्रवादीनेही कंबर कसली। स्वतः अजित पवार रणनीती घेऊन मैदानात उतरलेत। आठवड्याचे 3 दिवस शासकीय कामकाज तर उरलेले 4 दिवस महाराष्ट्र पिंजून काढायचं त्यांनी ठरवलं। राष्ट्रवादीची छबी सुधारण्यासाठी आणि मतदार टिकवण्यासाठी काय आहे दादांची रणनीती, याचा आढावा घेणारा हा पुढचा विशेष रिपोर्ट। आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। स्वतःची प्रतिमा ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा। तो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही। यह अजित दादा का स्टाइल है। आणि आता अजित पवारांनी महापालिका निवडणुकांसाठी कामाची स्टाईल म्हणजे आपली रणनीती आखली आहे। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बारामती पिंजून काढणारे अजितदादा आता महापालिका निवडणुकांसाठी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरणार आहेत। अजित पवारांचा नेमका प्लॅन आहे तरी काय, आपण पाहूया। अजित पवार सोमवार ते बुधवार मुंबईत शासकीय कामकाज पाहतील। गुरुवार ते रविवार महाराष्ट्राचा दौरा करतील। पक्षाचे मंत्री, विधान परिषद आमदार राज्यव्यापी दौऱ्याचं वेळापत्रक आखतील। दौऱ्यादरम्यान पदाधिकारी मेळावे, सदस्य नोंदणी, बूथ नोंदणी, संघटना वाढीवर भर देण्याच्या सूचना अजितदादांनी दिल्या आहेत। आता हे मीडिया चालू आहे, मीडिया असं बोलत नाही। तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपया तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला। आता बोलघेवड्या म्हणा किंवा वाचाळवीर, नको तिथे नको ते बरळणाऱ्या नेत्यांनी अजित पवारांची डोकेदुखी वाढवली आहे। या बरळणाऱ्या नेत्यांना अजित पवारांनी फैलावर घ्यायला सुरुवात केली। कर्जमाफीच्या वक्तव्यामुळे फक्त राष्ट्रवादीच नव्हे तर महायुतीचीच डोकेदुखी वाढवणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना त्याचा प्रत्यय आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलवलेल्या शासकीय बैठकीला माणिकराव कोकाटे अर्धा तास उशिरा पोहोचले। वक्तशीरपणासाठी आग्रही असणाऱ्या अजित पवारांना हीच बाब खटकली। आधीच माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यामुळे पक्षाच्या नेत्यांना उत्तरे द्यावी लागतात। त्यामुळं माणिकराव कोकाटेंना अजित पवारांच्या नाराजीचा सामना करावा लागला। त्याचप्रमाणे जनता दरबार आणि पक्ष कार्यालयातल्या गैरहजेरीमुळे अजित पवारांनी त्यांची कान उघडणीही केली। आता वाचाळवीर नेत्यांसाठी अजित पवारांनी कोणती आचारसंहिता जाहीर केली, पाहूया। वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना सज्जड दम दिला। 2 चुकांनंतर 3ऱ्या चुकीला माफी नाही। बोलघेवड्या मंत्र्यांना पदावरून हटवणार। एकीकडे वाचाळवीर नेत्यांना सावरायचंय, दुसरीकडे आपला मूळ मतदार सांभाळायचा, अशी कसरत अजितदादांची सुरू आहे। काका पुतण्याची राष्ट्रवादी एकत्र असताना मुस्लिम मतांवर त्यांची भिस्त होती। मात्र भाजप शिवसेनेसोबत गेल्यामुळे तो मतदार मोठ्या प्रमाणात शरद पवारांकडे वळला। तो राखण्याचं आव्हानही अजितदादांसमोर आहे। त्याचाच एक भाग म्हणून अजित पवारांच्या नेतृत्वात अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी अमित शहांची भेट घेणार आहेत। वक्फ सुधारणा विधेयकातील काही मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। दौरे प्रत्येक पक्ष काढणार, अजित पवार काढतील, उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेलं आहे कोकणात जाणार म्हणून, भाजपचे दौरे सुरू होतील। हे सगळे पक्ष निवडणुकांची तयारी लागलेली आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या दृष्टीने सुरू झाला असणार। आणि दिल्ली दौरा जो आहे तो मला वाटतं की या महाराष्ट्रात जे काही प्रश्न आहेत त्यांचे त्याबद्दल तो असावा। काही तिथल्या खासदारांचे काही प्रश्न असतील त्यांचे, ते काय तिथले यांच्या नाहीत पण इतर पक्षाचे खासदार त्यांचे जे आहेत शरद पवार गटाचे, ते येणार का नाही येणार असा काही तो विषय असू शकतो। केंद्रीय स्तरावरचा काही फायनान्स या विषयातले काही असू शकतात, त्याच्यात ती असेल ते। महायुती महापालिका निवडणुका एकत्र लढणारे, त्यामुळे जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी अजितदादांना मित्रपक्षांची झगडावं लागेल। आणि प्रत्यक्ष राजकीय आखाड्यात काका आणि त्यांच्या मवियातल्या मित्रपक्षांची लढावं लागेल। लढाई सोपी नसल्यानं अजित पवार आत्तापासूनच कामाला लागलेले दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।